समतानगरात जुन्या वादातून हल्ला, विनयभंग, तोडफोड, तरुणी जखमी. शहरातील साक्री रोडवर समतानगर येथे पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून हल्ला करत महिलेला सशस्त्र मारहाण करून घरात तोडफोड करण्यात आल्याची घटना रात्री घडली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात पीडित महिलांनी धाव घेत हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली. या हल्ल्यात जखमी शबनम मुकेश तमायचेकर या तरुणीला हिरे वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे समजते. धुळे शहर पोलीस ठाण्यात रेश्मा मोहित तमायचेकर वय 23 राहणार कंजरवाडा रायलाल नगर नंदुरबार हल्ली मुक्काम समतानगर साक्री रोड धुळे या महिलेने दिनांक 26 मे 2025 रोजी रात्री फिर्याद दिली होती. त्यानुसार सायंकाळी 5 वाजता 3 जणांनी येऊन सदर महिलेस आक्षेपार्ह वर्तन करीत विनयभंग केल्याचं या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला असून परत शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे सदर महिलेने सांगितले. तर याबाबत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दरम्यान फिर्याद दिल्याचा राग येऊन पुन्हा त्यांच्या घराची तोडफोड या तिघांनी केली असल्याचे देखील त्यांनी आपल्या सांगितले. तर या संदर्भात पोलीस अधीक्षकांना निवेदन देखील दिले आहे. राहणार इथं समतानगर साक्री रोड धुळे. आम्ही घरी असताना आम्हाला मारहाण करायला शंकर, चेतन, रतन हे सगळे आम्हाला घरी शोभाडवून वगैरे आम्हाला सगळं मारहाण करायला आले. आम्ही इथं कंप्लेंट नोंद करायला आले तर आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा त्यांनी मारहाण केली. पोलीस असताना पण मला मारलं आहे त्यांनी तिथे पोलीस स्टेशनमध्ये. आणि आम्ही कंप्लेंट करून सगळी घरी गेलो. घरी गेल्यानंतर त्यांना आम्ही कंप्लेंट केली. त्यांचा राग आला त्याला. त्या राग आल्यानंतर त्यांनी परत आमच्या घरी येऊन सनी कुऱ्हाड्याने आमचे घर वगैरे तोडफोड केलेली आहे. माझ्या बहिणीला कुऱ्हाड्याने हात पाय वगैरे तिचे कापून दिलेले आहेत. आता माझी बहीण मोठ्या सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट आहे. तुमची मागणी काय? आमची मागणी एवढीच आहे की लवकरात लवकर आरोपींना अटक करावा. ते आरोपी मोकाट सुटलेले आहेत आणि आम्हाला जीवे मारण्याची ते धमकी देतात आणि आम्हाला त्यांच्याकडनं जीवे ते दाखवतात आम्हाला त्यांच्याकडनं. ओके.